नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. मी विशाल. धाराशिव जिल्ह्यातलं एक हॉटेल सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल, हॉटेल भाग्यश्री. हॉटेलच्या समोर लटकवलेले बोकडं आणि हॉटेलमधली गर्दी, सोशल मीडियावरचे रील्स, याच्यामुळे हॉटेल खूप चर्चेत आलं आणि लोक जेवायला इथे अक्षरशः गर्दी करतात. सगळ्या रस्त्यावरती गाड्या लागलेल्या इथे तुम्ही पाहू शकता. सोलापूर धुळे जो हायवे आहे, धाराशिव जवळ तुळजापूर आणि धाराशिवच्या मध्ये हॉटेल आहे आणि तिथे रस्त्यावरती ही गर्दी सगळी दिसते. लोक लांब लांबून रील्स पाहून इथे जेवायला येतात. हॉटेलचे मालक स्वतः माझ्यासोबत आहेत, नागेश मडके. हॉटेल कधी सुरू केलं, कसं सुरू केलं, बिझनेस अचानक का वाढला, सगळं मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आतमध्ये ते स्वयंपाक कसा बनवतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. काही दिवसापूर्वी ते फॉर्च्युनर घेतल्यामुळे चर्चेत आलते, परत त्यांचं हॉटेल तोडलं होतं, त्या पण बऱ्याच घटना घडल्या होत्या. आता मला सांगा, ते मध्ये हॉटेल परत तुमचं कोणतरी दगडफेक केली ती, ते काही पत्ता लागला कोणी केली ती काय? नाही, ते लातूरचे पोर आहेत, त्यांनी हिडो टाकला होता ना शिवे देऊन. ते केस दिलेले आपण आणते पकडून आणते त्यांना. मग दुरुस्ती केल्यानंतर परत कधी सुरू झालं? बंद केलं तर मध्ये काही दिवस? नाही, 4 दिवस बंद होतं, लगेच 5व्या दिवस चालू. हा सपोर्ट भरपूर आपल्याला, पब्लिकचा सपोर्ट आहे, गिरेकचा सपोर्ट आहे, म्हणून खचून जायची जरूरतच नाही मला. चालू केले की चालू असते गर्दी. पण आज बोकडं लटकवलेलं नाहीत? नाही, लटकवलेले संपत आले. आता थोड्या वेळ अजून कापायचे. किती झाले आज? आता झाले, आतापर्यंत 11 झाले, आता थोड्या वेळ 4 कापायचे. आज गुरुवार असून एवढे झालेत? हो, गर्दी बघू शकतो. गर्दी शुक्रवार रविवार रोजच तेवढे लागतात, रविवार असो शुक्रवार असो. हे सगळे बोकडं तुम्ही विकत घेतलेत की कसे? विकत आणलेले असतात शेतकऱ्याकडून. काय काय व्यापाऱ्याचे, काय सगळ्या शेतकऱ्याकडून, ह्याच्याकडून त्याच्याकडून जमा केलेले असते. 4, 2, 5, 10, 15. किती किलोचा बोकड आहे साधारण एक? ह्यात 20 किलोचे आहेत, काय 26चे आहेत, काय 35 किलोचे आहेत, काय 28 किलोचे आहेत. म्हणजे चांगलं मटणाच्या हिशोबाने आणलेले असतात तयार बोकड. आणि एक बोकडाची किंमत समजा 20 किलो असेल, किती पर्यंत जाते? ते नाही, ते तसं काय ते ध्यानात नसते आपल्या कितीला खरेदी केली. ते सांगायचं नाही गणित. इथं ते मटण कसं बनवतात, आता तिथं समोर त्यांचं चूल आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. ते बोकडं स्वतः इथे कापून लटकवतात आणि त्याच्यानंतर ते इथे स्वच्छ केलं जातं आणि ते इथं धुतलं जातं. ही ज्या मोठ्या कढाया आहेत त्याच्यावरती ते बनवतायत, आपण पाहू शकतो. तेल टाकलंय. आता याच्यामध्ये शिजायला टाकणार का? आता याच्यामध्ये किती किलो मटण शिजतं साधारण? आता हे आता 80 किलो टाका लागलो. 80 किलो एका याच्यात शिजतंय? 80 नाही, यात 200 किलो शिजतंय. 200 किलो शिजतंय एका वेळी. रस्सा वेगळा बनवता आणि ते वेगळं बनवता का? रस्सा वेगळा असतो. रस्सा एकदा बघू ना आपण. एकदा इथे मटण शिजवलं जातं आणि हा जो रस्सा आहे, ढवाळा ओरिजिनल रस्सा म्हणजे ह्याला म्हणतात. ढवाळा रस्सा नेमकं काय कन्सेप्ट? ओरिजिनल असतोय. ह्याची क्वालिटी, क्वांटिटी, ह्याचे मसाले आपण घरी बनवतो, त्याच्यामुळं ह्याची चव कुठेच भेटणार नाही. अशी चव नंबर 1 मध्ये आहे की गिराईक त्यासाठी अक्षरशः लांबून लावून, म्हणजे आज अख्ख्या महाराष्ट्रामधनं गिराईक आहे मला खास जेवायसाठी. कुठून कुठून लोक येतात? पूर्ण दिल्लीपासून गिराईक आहे मला जेवायला आता सध्याला. रील बघून फक्त? रील बघून मी येते. आणि इथे गिराईक जेवल्यानंतर एकाचे चौघाचे 8 जणाला सांगायला आलंय. एक टायमाला अर्ध गाव जेवून चाललंय माझ्यापाशी. कारण क्वालिटी, क्वांटिटी जेवण द्यायची जी चव आहे त्याच्यामुळे भरपूर होतंय. तर आपण इकडे आता दूर आहे, आपण बाकी आणखी 2 मिनिटं अजून बोलू. दोन मिनिट या. आता तुम्ही हे हॉटेल जे आता सध्या चर्चा आहे सोशल मीडियामुळं, पण सुरू कधी केलं होतं ते? आता आपल्याला 7 महिने झाले चालू करून. पूर्ण 7 महिने, आता 7वा महिना लागलेला आपल्याला. त्याच्या आधी आपलं शाकाहारी हॉटेल होतं, पण ढवारा चालू करून 7 महिने झाले मला. ढवारा चालू करून 7. याच्या आधी शाकाहारी इथंच होता का? हो, शाकाहारी. त्याला कसा रिस्पॉन्स होता? त्याला होता म्हणजे थोडा होता, पण शाकाहारी एवढे होत नव्हतं, पण मांसाहारी चांगलं चालू केलंय. कारण की परिचाला घरचे म्हणल्यामुळं आपण ढवारा मटण चालू केलंय खास. तुमची फॉर्च्युनरला चर्चा झाली आता? कष्ट करून घेतलेले त्यात काय, आज धंदा करतो 10-15 वर्ष झालं, कष्ट करतो म्हणल्यावर घ्यायला काय त्यात काय चोरी आहे? आपण कष्ट करूनच घेतलेले ना. थोडे आपण दुसऱ्या कोणा हे करून घेतले, आम्ही कष्ट करून घेतलेले ती. तुमचा व्हिडिओ आठवला पाहिजे. त्याच्यामुळं हॉटेलच्या आधी काय करायचं? हॉटेलच्या आधी काय करायचं?
ना हॉटेल माझं पहिल्यापासून आहे 10-15 वर्ष. त्याच्या आधी मजुरी केलेलीच आहे की आपण. डायरेक्ट थोडी आपण हे झालेलो मजुरी करून व्यवसाय करून आज मोठे झालेलो आपण. हॉटेलला सध्या चांगलं चालल्यामुळे मग चांगलं चालतंय ना. हॉटेलमध्ये आपल्या काय काय फेमस आहे पदार्थ? आपल्याशी डावरा थाळी 250 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भेटते फक्त ज्वारी भाकर, बाजरी भाकर, तंदूर रोटी आणि इंद्रायणी ओरिजिनल राईस, सूप, रसा अनलिमिटेड भेटतं 250 रुपयात. 250 रुपयात अनलिमिटेड. मटन पण चांगलं. थाळी कशी बघू शकतो का? हो बघू. थाळी दाखवा. गर्दी लय आहे. चला आपल्याला थाळी पाहिजे. चला आता याची खासियत तुम्ही समजावून सांगत होता. ही थाळी आहे जवळून 250 रुपयाला थाळी. ज्वारी भाकर आहे, बाजरी भाकर आहे, तंदूर रोटी आहे, इंद्रायणी ओरिजिनल सुपातला राईस आहे, सूप आहे, मटन आहे. मटन बी भरपूर देतो आपण. असं 2-4 पीस 4 पीस देत नाही मी. 8-9-10 पीस पाव किलोची शिवाय मटन जात आहे आपलं. म्हणजे माणूस फुलं झाला पाहिजे. फुलच झाला पाहिजे. आणि परत त्याला रस्याची चव, भाताची चव आणि सूप. मेन सूप असते. सूप बनवा आलं पाहिजे, सुपाची चव लागली पाहिजे तरच गिऱ्हाईक धावतो आपल्याविषयी. ओरिजिनल मटणाची ज्या सुपाची चव आहे ती फक्त आम्हाला माहिती आहे. त्याची क्वालिटी क्वांटिटी कशी द्यायची हे आम्ही स्वतः बनवतो. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे गिऱ्हाईकाला कसं द्यायचं जेवण. त्याच्यामुळं मटणा व्यतिरिक्त अजून काय आवडतं लोकांनी? की फक्त नाही, मी मटण जिंकतो फक्त. मला मटणासाठी एवढी गर्दी आहे तुम्ही बघू शकता. सगळी मरते. आणि 1 तास माझ्यापाशी वेटिंग असते मटणासाठी खास. 1 तास अर्धा तास वेटिंगला गिऱ्हाईक थांबते माझ्यापाशी. आम्हाला चव बघायची आहे. बघा लोकांना एकदा बोलतो बाकीच्या. चालतंय. चला तर हे हॉटेलचे मालक आहेत. आपण इथून जे काही कस्टमर आलेत, जे काही ग्राहक आलेत इथं, पुण्याहून कोण आलं इकडे? या कुठून आलात? पुण्यावरून आलो. कसं काय एवढं लांब? रील्स बघून. रील बघून पुण्याहून जेवायला? पुण्यात आहेत की एवढे भारी भारी हॉटेल? आहेत पण यांची रील बघून ऐकून आलोय. क्वालिटी क्वांटिटी बघून आलोय. आतापर्यंत लांब लांब जेवायला कुठे गेला? भरपूर लांब गेलोय. पाक सोलापूर पर्यंत आलो आता. फक्त मटण पुण्याच्या जवळ. मटण खायला. मटण शिवापूर वगैरे. बारामतीहून आलो फक्त मटण खायला. तुमच्याकडे नाही का फेमस? म्हणजे मटण आहे हे अशी जशी टेस्ट भेटते ना अशी तिकडे नाही टेस्ट. किती जण आलात तुम्ही? म्हणजे एवढ्या पैशामध्ये एवढी पण टेस्ट नाही. कमी पैशात जास्त टेस्ट. जास्त टेस्ट. किती जण आलात तुम्ही? आम्ही 2 जण आलो. 2 जण फक्त बारामती मटणासाठी? 2 व्हीलर आलो. पावसात भिजत आलोय. 2 व्हीलर भिजत फक्त मटण खायला? मटण खाण्यासाठी आलो. दुसरं काही काम नाही? नाही काम नाही म्हणजे काय काम करतो ना फक्त. नाही म्हणजे दुसरं इकडे काही काम नाही फक्त मटण? काम नव्हतं फक्त मटण खाण्यासाठी आलो. बघा हे मटण जे फॅन आहेत हे बघा. अजून एक फॅन आहेत. कुठून आलात तुम्ही? आम्ही कळम. तुम्ही जिल्ह्यातले? तुम्ही काय लांब? कळम धाराशिव गोविंदपूर गाव आहे आमचं. तुम्ही? मी फौजी. मी पंजाबहून आलोय खाली रील बघून मटण खाण्यासाठी. फौजी देत का? आणि गाव? गोविंदपूर. आम्ही एकाच गावचे. एकाच गावचे आहेत. पण रील बघितलं सुट्टी टाकली? नाही रील अशी सुट्टी तर हॉन्डर्स होती पण रील बघून आम्ही स्पेशल म्हणजे आल्या परवा दिवशी आलो. लगेच आलो. कालच जाणार होतो पण स्पेशल जेवणासाठी आलो. तर हे सगळे लोक, ही सगळी गर्दी तुम्ही बघताय भाग्यश्री मटणला. ही गर्दी सगळी जमलेली आहे. इथले जे बोकडा रस्त्यावर लटकवलेले असतात ते विशेषतः पाहण्यासाठी, खाण्यासाठी आणि हॉटेलच्या मालकासोबत फोटो सेल्फी घेण्यासाठी हे सगळे लोक इथे जमलेले आहेत. तुम्ही या हॉटेलला जेवला असाल तर चव कशी आहे ते लगेच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.